सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव या स्टोरीचे 121 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मधु आणि संग्रामच्या लग्नामध्ये विघ्न घालणाऱ्या संग्रामच्या मम्मीला अर्जुननं लॉकअपमध्ये पाहुणचार करण्यासाठी बसवली आणि आता लग्न निर्विघ्नं कुरु मे देव या उक्तीप्रमाणे निर्विघ्न पार पडणार होतं. आणि इन्स्पेक्टर तिला म्हणाले, चला मॅडम लॉकअपमध्ये बसा. आता ते सगळं ऐकलं आणि संग्रामची मम्मी म्हणाली, इन्स्पेक्टर तुम्ही असं कसं करता? मी इथे माझी कंप्लेंट घेऊन आली आहे आणि हा कोणता कायदा आहे जे तुम्ही मलाच अटक करता? मी ज्यांची तक्रार करत आहे त्यांना अटक करा. ते माझ्या मुलाला फूस लावून स्वतःच्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत लावत आहेत. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, मॅडम तुमच्या विरोधात तक्रार आमच्याकडे आली आहे आणि तुम्ही हुंड्यासाठी सुनांचा छळ करता. तिच्या माहेरी वारंवार पैशाचे दागिन्यांची मागणी करणार असा तुमच्यावर आरोप आहे आणि तुमच्या तक्रारीच्या आधीच ही तक्रार आमच्याकडे आली आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला घरी अरेस्ट करायला येणारच होतो, पण तुम्हीच इथे आलात आणि आमचं काम सोपं झालं. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, पण असं कसं इन्स्पेक्टर? ती मुलगी अजून माझी सून झालीही नाही, तर मी का तिला हुंड्याची मागणी करेल? हे सगळं चुकीचं आहे. हा सगळा अर्जुन देसाईचा प्लॅन आहे. उलट माझ्याच मुलाला त्यांनी माझ्या विरोधात उभं केलं. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, मला सांगा तुमचा मुलगा लहान आहे का? तो अज्ञानी आहे का? त्याचं वय काय आहे? तो 18 वर्षापेक्षा निश्चितच मोठा आहे, म्हणूनच लग्नाला उभा राहिला आहे, बरोबर? मग त्याचे कान भरले, त्याला फूस लावली, त्याला गोड बोलून फसवला असं तुम्ही कसं म्हणू शकता? मॅडम आम्ही पोलीस आहोत आणि कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं हे आम्हाला त्या माणसाच्या डोळ्यात बघूनच कळतं, समजलं? आणि आम्ही हे सगळं एका चुटकीसरशी ओळखतो. चला आता गुपचूप आतमध्ये जाऊन बसा. आणि नशीब ही तक्रार अजून तुमच्या सुनेनं तिच्या नावानं नोंदवली नाही. आता फक्त आमच्याशी तिचे वडील बोलले आहेत. जर त्या मुलीची तक्रार आली ना मॅडम, तर तुम्ही खूप वर्ष आतमध्ये बसाल. असं म्हणून त्यानं तिला आतमध्ये घातलीच. तिचा मोबाईल वगैरे काढून घेतला आणि संग्रामची मम्मी घाबरूनच आतमध्ये गेली. आणि आता काय करू, कोणाला सांगू मदतीला, तिला कळेना. आणि इकडे अतुलनं सगळं ऐकलं आणि तो अर्जुनला म्हणाला, अर्जुन सर, संग्रामच्या मम्मीला डायरेक्ट लॉकअपमध्ये ठेवणं हे योग्य आहे का? आणि अर्जुन म्हणाला, मग डोक्यावर घेऊन बसायचं का? ज्याची जी लायकी आहे त्याला तिथेच बसवायचं. तरीही अतुल म्हणाला, पण अर्जुन सर ऐका ना, संग्रामला काय वाटेल हे कळल्यावर? शेवटी ती त्याची आई आहे आणि त्याला त्याच्या आईचा किती आदर आहे हे बघितलं आहे ना आपण. तसं अर्जुननं त्याच्यावर डोळे रोखले आणि अतुलसुद्धा त्याच्या त्या डोळ्यांनी घाबरला. आणि अर्जुन नजर रोखून थंड पण धारदार आवाजात एका शब्दावर जोर देत म्हणाला, साम दाम दंड भेद. गॉट इट? आणि त्यानं अतुलचा फोन त्याच्या हातात जबरदस्तीनं ठेवला आणि अर्जुन तिथून रागात निघून गेला. आणि अतुलला मात्र खूप टेन्शन आलं. एकीकडे मुलीचं सासर, दुसरीकडे जिवलग मित्र. बिचाऱ्या अतुलची मधल्यामध्ये घुसमट व्हायला लागली. आणि आता जितेंद्रला काही वेळानं त्याच्या पप्पांचा फोन आला आणि ते म्हणाले, जितेंद्र बेटा, अरे तुझी मम्मी कुठे गेली काय माहीत? रात्र झाली तरी तिचा पत्ता नाही. कुठे गेली असेल? मी तिचा फोनही लागत नाही. जितेंद्रला आता टेन्शन आलं. त्यानं नयनाला सुद्धा विचारलं, तुला माहीत आहे का मम्मी कुठे आहे? आणि नयना म्हणाली, मला नाही माहीत जितेंद्र. आणि हल्दी समारंभातच जितेंद्र टेन्शनमध्ये होता ते बघून संग्रामला टेन्शन आलं. संग्रामसुद्धा टेन्शनमध्ये होता. आणि अजून मधूची एंट्रीसुद्धा स्टेजवर आली नाही आणि खरंच मम्मीनं जीव दिला नसेल ना असं संग्रामला वाटलं. मी खूप बोललो तिला त्या दिवशी आणि तिनं तिचं म्हणणं खरं करण्यासाठी जर जीव दिला असेल तर, अशी भीती संग्रामला वाटली. आणि तोही फोन घेऊन इकडे तिकडे चौकशी करत होता. आता हे बघितलं अतुलनं आणि तो म्हणाला, संग्राम बेटा काय झालं? तू इतका टेन्शनमध्ये का आहेस?
संग्राम म्हणाला, डॅडी ॲक्च्युली मम्मी घरी नाही. पप्पांचा फोन आला होता. आता रात्र झाली आणि ती घरी नाही. मला भीती वाटते की तिनं स्वतःला काही केलं तर नसेल ना. ती म्हणाली होती की लग्न करण्याआधी माझा जीव देईन मी. मग असं काही झालं नसेल ना, म्हणून मला भीती वाटते. आणि आता अतुलसुद्धा घाबरला. त्याला सगळं माहीत होतं, पण कसं सांगू असं त्याला वाटलं. आणि आता अर्जुन तिथून बाजूच्या ड्रिंक सेक्शनमध्ये गेला होता आणि तिथं पेक भरून हातात घेतला होता आणि एका चेअरवर बसून ती चेअर गोल गोल फिरवत होता आणि एक एक घोट ड्रिंक करत होता आणि काहीतरी डोक्यात शिजत होतं त्याच्या. आणि अतुल तिथं आला आणि म्हणाला, अर्जुन सर आता तर सांगा. म्हणजे जितेंद्रला सुद्धा फोन आले आणि त्याची मम्मी गायब आहे हे समजलं आहे. आता काय होईल. आणि अर्जुन एक ड्रिंकचा घोट घेत म्हणाला, काय होईल अतुल, तू तिकडे लक्ष देऊ नकोस, तू तुझं काम कर. आणि इतका नर्वस का आहेस यार. आता तुला माहीत आहे का, अशी माणसं असतात ना, ती गोचिडासारखी असतात. संग्रामच्या मम्मीसारखी, जी आपल्याला वाटतं खूपच शूद्र आहेत, ते आपलं काहीच करू शकत नाहीत. आपण त्यांना खूप साधं समजतो, आपल्या बरोबरीचे नसतात ते, पण हीच लोक खूप त्रास देतात रे. आपण मोठ्या मोठ्या संकटांना घाबरत नाही आणि त्या संकटांना एका चुटकीमध्ये परत पाठवू शकतो, पण अशी गोचिडासारखी अंगाला चिकटून बसणारी आणि हळूहळू रक्त शोषणारी जी माणसाची जात असते ना, ती फार वाईट असते. आणि त्यांना गरीब आहेत म्हणून मारताही येत नाही आणि त्यांच्यापासून सुटकाही करता येत नाही. पण तेच आपल्या या चांगुलपणाचा फायदा घेऊनच हळूहळू आपलंच रक्त शोषून घेतात आणि कधी आपल्याला मारतील सांगता येत नाही. म्हणून त्यांच्यासोबत असंच वागावं लागतं. मग तू का टेन्शन घेतलंस. जस्ट चिल यार, ये मला कंपनी दे. असं म्हणून अर्जुनने त्याच्यासाठी सुद्धा एक पेग तयार केला. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर मला टेन्शन येतं आहे फक्त संग्रामचं. त्याला आपल्याबद्दल गैरसमज होऊन काहीतरी वाटू नये एवढं वाटतं. आता तो किती टेन्शनमध्ये आहे आणि त्याचं लक्ष तरी लागेल का हल्दीमध्ये. त्याला नर्वस बघितला की मधूसुद्धा नर्वस होणार. मग काय उपयोग या सगळ्यांचा जर मुलगी नाराज असेल तर. आणि अर्जुन म्हणाला, अरे यार तेरी माँ की तो, तू सुधारणार नाहीस. अतुल 30 वर्षापेक्षा जास्त आपली मैत्री आहे, तरीही तू सुधारला नाहीस आणि तू माझ्याकडून काही शिकलाही नाहीस. तू ना मर आता, नाहीतर मीच तुला गोळी घालून मारतो. प्रत्येक गोष्टीचं टेन्शन इतकं का घेतलंस रे. आणि इतकं टेन्शन घेऊन जगलास तर कधी जगशील. बरं चल, आता मधू माझी मुलगी आहे ना आणि तो माझा जावई आहे, तर त्याचं टेन्शनसुद्धा मीच घालवतो. असं म्हणून अर्जुननं संग्रामला फोन लावला आणि म्हणाला, संग्राम तुला बघायचं का तुझी मम्मी कुठे आहे. तसं संग्राम चकित झाला आणि म्हणाला, अर्जुन सर तुम्हाला माहीत आहे का माझी मम्मी कुठे आहे. अर्जुन म्हणाला, हो. मग तू एक काम कर, मी सांगतो तिथे ये. असं म्हणून त्याला बोलवून घेतलं संग्रामला ड्रिंक सेक्शनमध्ये. आणि संग्राम तिथं गेला आणि अर्जुन त्याची फिरकी घेत म्हणाला, आज तुझी हल्दी आहे आणि तू या ड्रिंक सेक्शनमध्ये काय करतोस. तसा संग्राम घाबरला आणि म्हणाला, सर तुम्हीच तर बोलवलं. आणि अर्जुन म्हणाला, असं का, मी तुला बोलवलं का, पण कधी बोलवलं. तसा अतुलनं डोक्यावर हात मारून घेतला. संग्राम गडबडला आणि म्हणाला, सर तुमचा आत्ताच तर फोन आला होता आणि तुम्हीच मला इकडे बोलवलं. आणि मग अर्जुन काहीतरी आठवत आठवत म्हणाला, ओके अच्छा, मग ये तुझ्यासाठी सुद्धा एक पेग बनवूया. आणि संग्राम म्हणाला, नाही नाही, मी तर ड्रिंक घेतही नाही. सॉरी, इथे एक स्लाईड रिपीट झाली आहे आणि तोपर्यंत आपण मधल्यामध्ये गप्पा मारूया. जास्त झोप झाली ना, म्हणजे सॉरी जास्त झोप आली, कंटाळा आला की हे असं होतं.
मग अर्जुन संग्रामला म्हणाला, ये तुझ्यासाठी एक पेक बनवतो. आणि संग्राम म्हणाला, नाही नाही, मी तर ड्रिंक घेतही नाही. आणि अर्जुन चकित होऊन म्हणाला, काय, तू ड्रिंक करत नाही? मग कॅन्सल, हे लग्न कॅन्सल. तसा संग्राम रडकुंडीला येत रडका चेहरा करत म्हणाला, सर पण का, आता मी काय केलं? आणि अर्जुन सर म्हणाले, तू ड्रिंक करत नाही, मग तू आमच्या फॅमिलीतला हिस्सा नाही बनू शकत. आम्हाला आमचा जावई आम्हाला कंपनी देणारा हवा. नेबळट नको आहे. बोल, काय करशील? घेशील की नाही? आणि संग्रामनं घाबरून अतुलकडे बघितलं. अतुलनं सुद्धा नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, अर्जुन सर, क्यों बच्चे की जान ले रहे हो? उद्या त्याचं लग्न आहे, त्याचं BP वाढवू नका. आणि अर्जुन म्हणाला, अतुल, मी त्याचं BP नाही वाढवत, उलट त्याला चिल करतोय. संग्राम, तुझी बॅचलर पार्टी झाली नाही ना, तर आपण बॅचलर पार्टी करतोय असं समज. अतुल अतुल तू सगळ्या मुलांना बोलवून घे, विवेक कुणाल त्या दोघांनाही बोलव. आणि आता संग्रामला शिकवूया आपण कसं ड्रिंक करायची, आणि तेव्हाच तो हल्दी सेरेमनीला जाईल, नाहीतर हे लग्न होणार नाही. संग्रामला आणखीन टेन्शन आलं आणि तो म्हणाला, पण सर, तुम्ही मला इथं कशाला बोलवलं? तुम्ही सांगणार होता ना माझी मम्मी कुठे आहे? आणि अर्जुन हसून म्हणाला, खरंच तू मम्माचा बॉय आहे. चल ये बस. आणि तुझी मम्मी आहे लॉकअपमध्ये. ती गेली होती तक्रार करायला माझ्या विरोधात, आणि मी तिला तिथंच ठेवलं, कारण ती उद्या लग्नामध्ये येऊन काहीतरी तमाशा करेल किंवा स्वतःच्या जीवाला काहीतरी बरं वाईट करेल, आणि हे लग्न रोखण्यासाठी. आणि ती आता सेफ आहे, लक्षात ठेव. आणि संग्राम चकित होऊन म्हणाला, काय, ती तक्रार करायला गेली होती तुमची? ओ माय गॉड, काय करावं या मम्मीला? ती गप्प बसतच नाही. अर्जुन म्हणाला, आणि हे बघ ती काय करते ते बघ, असं म्हणून व्हिडिओ दाखवला. तर संग्रामची मम्मी लॉकअपमध्ये व्यवस्थित खातपीत होती. तिला हॉटेलमधलं जेवण आणून दिलं होतं, ते हावराटासारखी खात होती. आणि जेवण पण साधं नव्हतं. तिथं तिची चांगलीच मेहमान नवाजी सुरू केली होती अर्जुननं. चांगलं चांगलं जेवण तिला दिलं होतं, जेणेकरून तिला वाटेल, बरं झालं मी लॉकअपमध्ये आले आणि इथेच राहावं, म्हणजे छान छान जेवायला मिळतं, इथे लाईट आहे, हवा आहे, आणि फुकटचं 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण पण आहे. आणि आता चक्क त्या संग्रामची लालची आई असं सुद्धा म्हणाली की हावरटासारखी, आणि खात होती. आणि हे सगळं संग्राम बघत होता. त्याला ते ऐकायला सुद्धा आलं कॅमेऱ्यातून, व्हिडिओमधून, आणि त्याला हसायलाच आलं. आणि तो म्हणाला, अर्जुन सर, थँक्यू सो मच माझ्या मम्मीची इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल. आता तिला तिथंच राहू द्या. आणि अतुल म्हणाला, संग्राम, अरे असं का बोलतोस तू? संग्राम म्हणाला, मग काय करू डॅडी? अर्जुन सरांचं काहीही चुकलेलं नाही, चूक सगळी मम्मीची आहे. तिनं असं करायला नको होतं. ती स्वतः होऊन पोलीस स्टेशनला गेली आहे, आणि पोलीस तिला घरी घ्यायला गेले नव्हते. आणि माझी मम्मी ना, काहीही झालं तरी तिचा स्वार्थ सोडत नाही. ती कधीच कुणासाठी मरणार वगैरे नाही, हे कळलंय आता मला. आणि अर्जुन सर विनाकारण काहीच करत नाहीत, हेही माहीत आहे मला. आणि अर्जुन संग्रामला शाबासकी देत म्हणाला, दॅट्स लाईक माय गुड बॉय, चिअर्स. आणि अतुल म्हणाला, संग्राम बेटा, एक काम कर, तुझ्या पप्पांना तरी बोलवून घे. जर ते येत असतील तर बघ ना, तुझ्या वडिलांचा तरी आशीर्वाद असू दे तुझ्या डोक्यावर, आणि आम्हालाही बरं वाटेल. नाही तर खूप गिल्टी फील होतं रे तुला एकट्याला इथे बघून. घरचं कोणीतरी हवं. संग्राम म्हणाला, ओके. आणि तो पुन्हा स्टेजवर गेला आणि पप्पांना फोन करून म्हणाला, पप्पा, मम्मी व्यवस्थित आहे, तुम्ही येताय का इकडे? आता त्याचे पप्पा लगेच आले, आणि अशा प्रकारे हल्दी सेरेमनी सुरू झाली. आणि अजून मधू आली नव्हती. आणि अर्जुन अतुलला म्हणाला, ओय भडवे, किती डोकं खातोस यार, आता चल मला कंपनी दे. आणि अतुलसुद्धा हसून म्हणाला, चिअर्स. आणि दोघांनी ड्रिंक करायला सुरुवात केली. आणि म्हणाला, अर्जुन सर, कोणता सासरा आपल्या जावायला ड्रिंक करायला शिकवतो? तुम्ही पण ना कधी कधी खूप ऑड वागत असता. आणि अर्जुन त्याला चेअर्स करत म्हणाला, इसलिए तो हमारा अंदाज सबसे अलग है जानी, हमारा अंदाज कभी मत भूलना, असं म्हणून दोघे हसायला लागले. मग आता सगळे कपल एकमेकांना मॅच होतील असे येलो रंगाचे कपडे घालून आले होते, आणि सगळे खूप ऑसम आणि क्यूट दिसत होते. सगळ्या लेडीजने फ्लॉवरची ज्वेलरी घातली होती आणि इकडून तिकडे फिरत होत्या. आणि आर्यन म्हणाला, जितेंद्र, तुझा बॉस अजून दिसत नाही, तो कुठे आहे?
जितेंद्रने सुद्धा इंद्राला इकडे तिकडे शोधलं पण तो सापडेना. आणि जितेंद्र म्हणाला, आर्यन सर, आय थिंक इंद्रा सर अजून खाली आलेच नाहीत, त्यांच्या रूममध्ये असतील. आर्यन म्हणाला, अरे यार, असा काय हा? आता स्टेजवर मधूची खास एंट्री करायची होती ना, मग हा नको का इथे? सगळं मलाच बघावं लागतं. आणि त्यानं इंद्राला फोन केला तर इंद्रा सर बसले होते बायकोची साडी पकडून आणि तो सतत म्हणायचा, आरू बेबी, मी कुठपर्यंत थांबू असा? मी खाली गुडघ्यावर बसून बसून थकलो. आरू म्हणाली, अरे बघ ना, फिट बसत नाही ना साडी मला, मी काय करू? इंद्रा म्हणाला, आरू मग मॉमला बोलवायचं ना तुझ्या. बेबी, मी काहीच हेल्प करू शकत नाही तुझी, तरी मला का थांबवलं? आरू म्हणाली, इंद्रा, तुझी बायको आजच्या हळदी सेरेमनीमध्ये चांगली दिसली पाहिजे की नाही? सगळ्यांपेक्षा ब्युटिफुल दिसायला हवे ना मी? मग तूच थांबायचं आणि नीट पकडणारे, प्लेट खालीवर करू नकोस. आणि इंद्रा आता मांडी घालूनच खाली बसला. इतक्यात त्याचा फोन वाजला. त्यानं घ्यायला बघितला तशी आर्या म्हणाली, इंद्रा, फोन घेऊ नकोस, अजिबात सोडू नको माझी साडी, दोन्ही हाताने पकडून ठेव, नाहीतर आतापर्यंत जितका वेळ लागला ना तितकाच वेळ याच्याही पुढे लागेल. आणि मी साडी घालायला शिकत आहे, ओके? इंद्रा म्हणाला, मग तो ड्रेस का नाही घातला? आरू म्हणाली, इंद्रा, तू गप्प बस ना, मला कॉन्सन्ट्रेशन करू दे, नाहीतर सगळं चुकेल. आणि इंद्रा म्हणाला, आरू, आपल्याला हल्दी सेरेमनीमध्ये आजच जायचं आहे बेबी, पुढच्या वर्षी नाही जायचं. आरू सगळी वाट बघत असतील आपली. आणि आर्या म्हणाली, बघू दे, तुझ्या वाचून काही राहत नाही, तू गप्प बस आणि माझी साडी पकड. आणि आता इंद्रा फोनही उचलत नाही. तो काय करतोय नक्की हे बघण्यासाठी आर्यन आला आणि त्यानं हळूच दरवाजातून बघितलं. त्याला हसायला आलं आणि मनात म्हणाला, मला वाटलं मीच जोरूचा गुलाम आहे, पण इथे तर प्रत्येकाची अवस्था माझ्यासारखीच आहे. मग आता आर्यन हळूच खाली गेला आणि त्यानं ए टू झेड सगळ्यांना बोलवून आणलं इंद्रा आणि आर्याच्या रूमच्या बाहेर. आणि हळूच दरवाजातून सगळे वाकून बघत होते इंद्रा आणि आरूची गंमत. आणि इतक्यात कोणीतरी शिंकलं. इंद्रा घाबरला आणि त्याच्या हातातून आरूच्या सगळ्या साडीच्या नेऱ्या सुटल्या आणि आत्तापर्यंत जेवढं केलं तेवढं काम पाण्यात गेलं. आणि आरू त्याच्यावर वैतागली आणि म्हणाली, इंद्रा, आय विल किल यू. आणि इंद्रा म्हणाला, तू मला मारून टाक, पण हे काम नको. आणि बाहेर सगळे हसायला लागले आणि आरूसुद्धा हसली.